सांग कधी कळणार तुला भाग 34. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काय झालंय रिया? असं का डोकं धरून बसली? खूप दुखतंय रे माझं डोकं. कशाला घ्यायची इतकी मग? आपल्याला झेपत नाही तर? सुशांत आता आता झाल्यावर बोलून काय फायदा? तेच मी आधी थांब पुरे कर म्हणत होतो ना. तर म्हणे काही होत नाही. आता कळलं ना त्रास? रिया, अख्खी रात्र किती त्रास झाला माहिती आहे ना? सॉरी, माझ्यामुळे तुला पण त्रास झाला. अगं रिया, तू सॉरी म्हणावं म्हणून मी बोलतच नाही आहे. हो रे, तुझी काळजी कळते मला. मी पण थांबणारच होते 2 पॅगनंतर, पण त्यांनी आग्रह केला मग नाही कसं म्हणायचं ना. काय वाटलं असतं त्यांना, म्हणून मी कंटिन्यू केलं. त्याने डोक्यालाच हात लावला. रिया, अगं मंद आहे का तू? तो काही सत्यनारायणचा प्रसाद होता का? की नाही कसं म्हणायचं म्हणून? तुझं आपलं काहीही असतं. उद्या जर तुला कुणी विहिरीत उडी मार म्हटलं तर तू मारणार आहेस का? त्यांना कसं वाटेल म्हणून? इतकं कळतं मला, ती म्हणाली. हो, ते दिसतच आहे किती कळतं. ही गोळी घे आणि आराम कर. आज ऑफिसला येऊ नको. तू जा, मी थोड्या वेळाने येते ऑफिसला. बरं वाटलं की. काल नाही ऐकलं, आज तर ऐकणार ना. यायचं नाही म्हणजे नाही. आणि आलीच तर मी वापस पाठवून देईन. ओके वास, नाही येणार बस. या, दॅट्स लाईक गुड गर्ल. तो तिच्याजवळ येऊन बसला. त्याने तिचा हात हातात घेतला. सॉरी रिया, तो इतकंच म्हणाला आणि निघालाही. रियाला कळलंच नाही तो असा का वागला, काय झालं ह्याला अचानक, आणि सॉरी का बोलला. तिने विचारेपर्यंत तो निघूनही गेला होता. का म्हणाला असेल हा सॉरी? रात्री हा भांडला? नेमकं झालं काय? कसं कळणार ह्याचं उत्तर? फक्त सुशांतच देऊ शकतो. त्याला आल्यावर विचारावं लागेल. काय श्रीमान, आज एकटेच? आपल्या अर्धांगिनी कुठे दिसत नाही आहे? सुदेशने सुशांतला विचारले. त्यांची प्रकृती थोडी खालावली आहे. काय आहे ना, काल आपण आणि आपल्या परम मित्रांनी जो आग्रह केलाय ना, तो त्यांना सहन नाही झाला. काय, तिला बरं नाही आहे? हे बघ सुशांत, ह्यात चुकी तिचीच आहे. आम्ही काही म्हणू, पण तिला कळायला नको का? हो, बरोबरच आहे तुझं. मी तिला हेच म्हणालो. पण का रे? तुम्हाला माहिती होतं ना तिला सवय नाही आहे. मी सांगत होतो तरी पण मला तर सगळे शांतच बसायला भाग पाडत होते. सॉरी यार सुशांत, चुकलं. मला काय माहिती ती इतका कच्चा लिंबू असेल म्हणून. आता बरी आहे का? डोंट नो. तिला झोपवून आलो. पण खरं तर माझंही लक्ष लागत नाही आहे. असंच होतं माझं. खरं तर इतकं काही झालेलं नाही हे मला माहीत आहे. पण तिला थोडंही काही झालं तरी नाही लागत माझं लक्ष. का असं होतं कळत नाही. ठीक आहे, तू जा. वाटलंच तर घरी मी घेईन सांभाळून इथे. सुदेश म्हणाला. ऑब्व्हियसली घ्यावंच लागेल, कारण तुम्हीच आहात ह्याच्या मागचं. बरं हां, लगे इतकं ऐकू नको. जा तू. ठीक आहे, निघतो मी. काही लागलं तर मॅनेज कर. आणि सुशांत निघाला. अरे, तू इतक्या लवकर कसं काय आला? बरं नाही वाटत आहे का तुला? मला काही नाही झालं. बरं तुला नव्हतं ना, म्हणून आलो मी. कशाला आलास? एक काल करायचा ना. आता बरं आहे मला. तिच्या ह्या वाक्यावर सुशांतचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. अरे यार, मी पुन्हा माती खाल्ली. ह्याला राग तर नसेल आला ना? सॉरी, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तू काम सोडून का आलास असं म्हणायचं होतं. माझ्या डोक्यात कसं नाही आलं काल करावं. रियाला बघायचं होतं, पण मला ती खरंच ठीक आहे ना? किती पॉझिटिव्ह होतो मी रियाच्या बाबतीत. माझं डोकंच काम करणं बंद होऊन जातं. असं का होत असेल? तो मनातच विचार करत होता. सुशांत, रियाच्या आवाजाने तो भानावर आला. बोल ना, काय झालं? तू जाताना मला सॉरी का म्हणाला? असंच ग सोड. नाही, तू असंच सॉरी म्हणणाऱ्यातला नाही आहे. काय झालं सांग ना. रात्री काही झालं का? आपलं भांडण झालं का? नाही ग, असं काहीच नाही झालं. मला काहीच का नाही आठवत रे. काल मी काही बोलले का? नाही ग रिया, तू उगाचच टेन्शन घेतेय. काहीच बोलली नाही तू मला. सुशांत, मला ना आता त्रास होतोय माहिती आहे का? मला रात्रीचं काहीच आठवत नाही आहे. बघ, तुला फक्त एका रात्रीचं आठवत नाही आहे तर इतका त्रास होतोय.
माझा विचार कर, माझं काय होत असेल. असं म्हणून तो रूममध्ये निघून गेला. शिट, का विषय काढला मी हा. किती वाईट वाटलं मी त्याला. खरंच, पण तोही काही चुकीचं बोलत नव्हता. माझ्या अपेक्षा आहेत त्याच्याकडून, पण त्याच्या मनाचाही विचार करायला हवा मी. तो कधीच बोलत नाही. एका रात्रीचं मला आठवलं नाही तर मला त्रास होतोय. सुसेनच्या सॉरी म्हणण्याचा मागचा अर्थ नाही कळाला. त्याला काय वाटत असेल. माझ्या वागण्याचाही त्याला असाच कधीकधी त्रास होत असणार, जसा आज मला झाला. ती त्याच्याकडे गेली. सुसेन, सॉरी. आय नो तू हर्ट झाला असशील, पण नाही ग रिया, मी दुखावण्याचं काहीच कारण नाही. जे सत्य आहे ते मी बोलतो. पण मग ते सॉरी? रिया, तू का त्या एकाच गोष्टीच्या मागे लागली? मी सहज बोललो. कसं असतं, आपण कधी कुणाला अननोविंगली हर्ट केलेलं असतं, त्यासाठी होतं ते. म्हणजे मी नक्की काहीतरी बोललेलं जे तुला माहिती नव्हतं, म्हणून तू सॉरी म्हणाला? काय बोलले मी? अगं रिया, काय लावलंय तू? इतक्या वेळ सॉरीचं रिझन विचारत होती. आता काय म्हणे, काय बोलली ते सांग. मी म्हणते ना काही नाही बोलली, मग ठेव ना विश्वास. आता तो मात्र चिडला. मी विचारतो का तुला कधी पास्टबद्दल? असं खोदून खोदून मग इतका अट्टहास का? ओके, नको सांगू, चुकलं माझं. उगाचच विचारलं तुला. रिया पण थोडंसं चिडूनच म्हणाली. आणि ह्यापुढे गरज नाही तुझ्या सॉरीची. आधी चुकीचं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं. बरं, माझं सॉरी वापस घेतो. आणि मी काही चुकीचं वागलो नाही हं. उगाचच आलो यार मी घरी. मी बोलावलं नव्हतं तुला, तूच आला. हो तेच ना, उगाचच काळजी करतो मी. तुला काहीच नाही त्याचं. सोड, मी पण कुणाला बोलतोय. मला ना इच्छाच नाही आहे मुळात तुझ्यासोबत बोलण्याची. शक्यतो नकोच बोलायला. तुला जर इतकाच प्रॉब्लेम असेल ना, तर मी नाही राहत इथे, जाते मी. धमक्या नको देऊ हा मला. कुठे जायचं तिथे जा, मी नाही अडवणार. आणि असंही तू कुठे माझं ऐकते? रिया, कुठे निघाली आहेस तू? थोड्या वेळापूर्वी कुणीतरी म्हणत होतं मी नाही अडवणार ॲन ऑल. आता काय झालं मग? मी अडवलं नाही तुला, फक्त कुठे चालली हे विचारलं. सांगायचं तर सांग, नाहीतर मला काही फरक नाही पडत. मी चालली माझ्या घरी. तुला असंही माझ्याशी बोलायचं नाही आहे ना? राहा मग एकटा. बाय. आणि ती निघालीही. जा आणि अजिबात वापस नको येऊ, मला गरज पण नाही, सुसेन तिला म्हणाला. काय ग रिया, आज इकडे कशी आणि एकटीच? तिच्या आईने तिला विचारलं. काय ग आई, हे माझं घर नाही का? मला वाटलं तेव्हा नाही येऊ शकत का मी? तसं नाही ग. तू काही बोलली नाही, काही फोन नाही, अचानक आली म्हणून विचारलं. आठवण आली तुझी. करमत नव्हतं मला तिकडे म्हणून आली. मग सुशांत कुठे आहे? तो का नाही आला? आई, मला करमत नव्हतं, मला तुझी आठवण येत होती. त्याचा काय संबंध? आणि माझ्यासाठी काहीतरी खायला बनव, मस्त भूक लागली मला. बरं बरं थांब. संपले बाबा आईचे प्रश्न. किती प्रश्न पडतात हिला. आणि मी आले, बस झालं ना. त्याच्याबद्दल कशाला विचारायचं? ती अजूनही रागातच होती. बरं झालं रिया गेली, आता निदान काही दिवस माझ्या डोक्याला शांतता तरी राहील. आता मी मस्त आराम करणार आहे. असेही काल रात्री माझा थोडाही आराम झाला नाही. आणि ह्या वेळेस तर मी अजिबात रियाला कालही नाही करणार आणि भेटणारही नाही. किती मस्त वाटतं ना आपल्या घरी. कुणी बोलणार नाही, आपण काहीही करू शकतो. मुळात सुशांतचा धाक नाही. नाहीतर सतत डोक्यात असतं सुशांत काही बोलेल का, चिडेल का. आता मात्र काही टेन्शन नाही. त्याला शांतता पाहिजे होती ना, घे म्हणावं आता. काय दीदी, मग काय भांडून आली का? राजच्या प्रश्नाने ती विचारातून बाहेर आली. ह्याला कसं कळलं? तिच्या मनातच विचार चालू होता. छे, भांडून कशाला? मला आठवण येऊ शकत नाही का तुमची? आणि तू असं का विचारतोय? काही नाही ग, एकंदरीत तुझा स्वभाव आणि इतिहासाला स्मरून मला वाटलं जशी माझ्यासोबत भांडतेस तशी त्याच्यासोबत भांडली की काय, म्हणून. बाकी काही नाही. तुझ्यासोबत भांडण्याची मला हौस अजिबात नाही. तूच उकरून काढतो, कळलं का? रिया म्हणाली. बरं बरं, आता पुन्हा चालू नको हो. लगेच निघणार आहेस का, की आहे थोडा वेळ? त्याने लगेचच पुढचा प्रश्न विचारला. अरे मी तर चांगला राहायचा प्लॅन करून आले आणि हा तर आजच घालवायला निघाला मला. पण त्याचंही बरोबर आहे. राज तर जास्त दिवस थांबले तर 100 प्रश्न विचारेल मला. ती मनातच विचार करत होती.
ए बैरी झाली का? ए नीट बोल हं. आणि मी राहणार आहे 2-3 दिवस, कळलं? आता पुढचे काही दिवस एकही प्रश्न विचारायचे नाही, कळलं? रियाने त्याला बजावलं. तुझं ना नक्की काहीतरी झालंय. तू सांगू नको, पण मी शोधेलच बघ, राज तिला म्हणाला. शोध जा, बघू तुला काही सापडतं का? सुशांत नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि त्याने रियाला आवाज दिला. पण एकदम तिची रिकामी जागा पाहून त्याला लक्षात आले की ती इथे नाही आहे. किती सवय झाली आहे ना रियाची. नसली तरीही वाटतंय आजूबाजूलाच आहे, तो मनातच बोलला आणि ऑफिससाठी रेडी होऊ लागला. इकडे रियालाही जाग आली, पण तिने अजूनही डोळे उघडले नाही. आज सुशांतने उठवलं कसं नाही, स्ट्रेंज. तिने डोळे उघडून पाहिलं. अरे मी विसरलेच, मी सुशांतकडे नाही, माझ्या घरी आहे. रोज सुशांतच्या आवाजाची इतकी सवय झाली आहे ना. आज त्याची एकटा ऑफिसला निघून जाण्याची धमकी नाही ऐकली तर काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. पण त्याला काय, त्याचं तो तर एव्हाना रेडीही झाला असेल. चला, मलाही जावं लागेल, नाहीतर गेल्यावर परत टोमणा मारेल मला की आज मी नव्हतो ना उठवायला, मग उशीर होणारच. नकोच, त्याला बोलायला कशाला चान्स द्यायचा. तीही उठून आवरायला लागली. दोघेही ऑफिस पार्किंगमध्येच भेटले. त्यांनी एकमेकांना पाहिलं आणि ओळखही दिली नाही. लिफ्टमध्येही दोघेच होते, पण ते एकमेकांकडे पाहायलाही तयार नव्हते. किती ॲटिट्यूड आहे याचा. मध्ये हसला तर काय होतं, पण नाही, हसणारही नाही. जसं काही हसला तर जेलमध्ये टाकणार आहे याला. एकदाही विचारत नाही आहे कशी आहेस. घरी चल म्हणणं तर लांबच राहील. मी चुकी केली का इकडे येऊन, म्हणजे हा जर असाच वागत राहिला तर मला कधीच चल म्हणणार नाही. त्याला तर काय सवय आहे एकटं राहण्याची. बापरे, आता तिला विचार करूनच भीती वाटायला लागली. काय गेलं असतं साधं गुड मॉर्निंग विश केलं असतं तर. अरे नवरा म्हणून नाही, पण बासला तर करावं. इतकं साधं समजू नये रियाला. इथे मी एकटा राहतोय, पण तिला काय. त्याचं साधी चौकशी पण नाही केली माझी. इतका कुठला आला राग. आता ह्या वेळेस तर मी स्वतःहून बोलणारच नाही. ना कॉल करणार ना भेटणार. मलाही बघायचं आहे रिया काय करते. माझी काहीच चुकी नव्हती. फक्त थोडा रिएक्ट झालो, पण ठीक आहे ना. ती तर ओव्हर रिएक्ट झाली. इतकं सोपं वाटतं ना सोडून जाणं. आता बस म्हणा. त्याची रेग्युलर मॉर्निंग मीटिंग झाली. मीटिंग झाल्यावर रिया थांबली. सुशांतला वाटलं रिया कालचं काहीतरी बोलायला थांबली असेल. रिया बोल, काय म्हणते? ॲक्च्युली सुशांत, मला एक डाऊट होता. हे ऐकून सुशांतचा मूड अप झाला. त्याने तिचं ऐकून घेतलं आणि तिचा डाऊट सॉल्व केला. थँक्स सुशांत, म्हणून ती निघाली. इतक्यात तो म्हणाला, थांब. आता रियाला वाटलं की कालचं सगळं विसरून जा म्हणेल आणि ती थांबली. रिया, एक गोष्ट लक्षात ठेव. आपल्या बासला असं नावाने निदान समोर तरी नाही बोलू. इथिक्स असतात काही. जर तुझा आणि त्याचाच काही संबंध असला तर त्या सिच्युएशनमध्ये ठीक आहे, पण इफ आय एम नॉट रॉंग तर सध्या तर आपला काहीच नाही. सो कीप दिस थिंग्स इन माइंड. रियाला सुशांतच्या असल्या बोलण्याचा खूप राग आला. तिला तर काय करू आणि काय नाही असं झालं. पण ऑफिस होतं आणि ह्यावेळी तो बास होता, त्यामुळे ती काहीही नाही बोलली. सॉरी सुशांत सर, आणि ती निघाली. काय गरज होती आठवण करून देण्याची की आपला काही संबंध नाही. मुद्दामून केलं हे सगळं त्याने. ती मनातून ह्यावेळेस खूप दुखावली गेली होती. लंचला ती सगळ्यांसोबत जेवायला बसली. रोज ती आणि सुशांत सोबत बसायचे, पण आज ती त्याच्यासोबत बसली नव्हती. तो तिच्या बाजूच्याच टेबलवर होता. काय रिया, आज आमच्यासोबत कसं काय? दिलीपने विचारलं. का गं, सरांसोबत काही भांडण झालं का? प्रीतीचा प्रश्न. तिचा आधीच मूड खराब होता. त्यात सगळे जणांचे प्रश्न ऐकून तिचं डोकं आणखीनच खराब झालं. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? कशाला दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची? मी विचारते का कधी काही तुम्हाला? नाही ना. मग माझ्या आयुष्यात इतका इंटरेस्ट नका दाखवू. काल सोबत जेवलो तरी प्रॉब्लेम? काय तर जेवू का घातलं? आज तुमच्यासोबत बसावं वाटलं तर पुन्हा तेच? का मी नेहमी त्याच्याचसोबत राहायला हवं का? ती चिडून बोलली. मला ना आता एक क्षणही इथे थांबायची इच्छा नाही आहे. ती टिफिन बंद करून निघाली. तिचे सगळे फ्रेंड्स एकदम शॉक झाले. असं का रिॲक्ट केलं रियाने? इतकं काहीच झालं नव्हतं आणि नेहमी तर
ती हे सगळं स्पोर्टिंगली घेते, प्रीती म्हणाली. बाजूलाच बसलेल्या सुसॅनने हे सगळं बघितलं. रियाला काय झालं अचानक, अशी का रिॲक्ट झाली? तिला हे सगळे नेहमीच चिडवतात. नक्कीच काहीतरी झालं. तोही उठला आणि तिच्या मागेच गेला. रिया, काय झालं? अशी उठून का आलीस? आर यू ओके? प्लीज लिव्ह मी अलोन. ती फक्त इतकंच म्हणाली. पण काय झालं? आता नाही म्हटलं ना मी? प्लीज. ओके, टेक युअर टाईम. काही लागलं तर सांग. असं म्हणून तो गेला खरा तिथून, पण त्याच्या डोक्यात विचार काही त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. का वागली असेल रिया अशी? एरवी कधीच वागत नाही. मुळात तिला रागच येत नाही. हा फक्त माझा येत असेल ती गोष्ट वेगळी, पण आतापर्यंत बाहेर असं कुणाशी चिडून बोलताना आज पहिल्यांदाच पाहिलं मी तिला. काय झालं असेल नेमकं? ती बोलायलाही तयार नाही. पण बोलावं तर लागेलच, त्याशिवाय कसं कळणार? पण ती इथे काहीही बोलणार नाही. काय करू? ऑफिस सुटल्यावर तिच्या घरीच जातो, सरप्राईज म्हणून. तिथे ती मला नाही टाळू शकत. हेच योग्य आहे.